तर खरातचे डोकं चक्रावणारे कारनामे समोर येत असतानाच त्याच्या आर्थिक फसवणुकीची व्याप्ती किती मोठी होती याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे। खरातने विविध पतसंस्थांमध्ये तब्बल 130 बनावट खाती उघडल्याचं समोर आलंय। जगदंबा आणि समता या दोन पतसंस्थांमध्ये खरात 100हून अधिक खात्यांचा नॉमिनी असल्याची माहिती समोर येते। या खात्यांच्या माध्यमातून 50 कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे। धक्कादायक बाब म्हणजे या बनावट खात्यांमध्ये व्यावसायिक राजेंद्र जासूद, रुपाली चाकणकर यांच्या नातेवाईकांची नावं असल्याची माहिती समोर येते। काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावानेही खाती उघडण्यात आल्याचं कळतंय। यानंतर समता पतसंस्थेने 100हून अधिक संशयित खात्यांवरील व्यवहार तात्पुरते गोठवले। बंपर कोणी सोडलेला मगाशी? आमची पोर लय शांत आहे, लय गरीब आहे. तिच्या सुद्धा काही गोष्टी लक्षात नसल्या आणि मुलं एवढं वाढलं बा. तिच्याही नावावर अनेक ठिकाणी प्रॉपर्टी आहे. तिने देखील आर्थिक फसवणूक करायला मदत केल्याचं आता समोर दिसतंय. काय असं वाटतं ती करेल असं? नाही ते करू शकत नाही. फसवणूक झालं आहे ना, फसवल्यासारखंच झालं ते. त्या काहीच करू शकत नाही बा. आता एकदम बावराती पोर होती हो, गरीबातली ना. आई वडील सगळे अशी शेती करायची, जनावर गुरं वासरं आमच्याकडे. या बंधूबाबांनाच त्यांनाही फसवलं काय? मग आता काही सांगताच नाही येणार. मी नव्हतीच इथं तेव्हा, काय सांगू आता. तर कुठल्या कुठल्या पतसंस्थेमध्ये किती बोगस खाती आहेत नजर टाकूया। जगदंबा आणि समता पतसंस्थेत खरातने शेकडो बोगस खाती उघडली आहेत अशी माहिती समोर येते। 2021 आणि 2022 मध्ये खरातने बनावट खाती उघडल्याचं पाहायला मिळतंय। अनेक खात्यांमध्ये खरात नॉमिनी आहे, काही खाती मोबाईल नंबरशी लिंक आहेत। आतापर्यंत 130 बनावट खाती पोलिसांच्या रडारवर आली आहेत, ज्या दृष्टीने आता तपासाची पावलं पाहायला मिळतात। तर समता पतसंस्थेमधील 100हून अधिक खाती पोलिसांच्या आदेशानंतर गोठवण्यात आली आहे। दरम्यान खरातच्या कुटुंबियांभोवती देखील तपास यंत्रणांनी आता फास आवळलाय। खरात